आहे आणि सगळेजण चाललेले आहेत गाडी आणण्यासाठी पुण्याला. नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पवार फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आपण चाललेलो आहोत पुण्याला. तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपल्या मेहनतीने आपल्या लोकांसोबत काहीतरी मोठं मिळवण्याचं. आज तोच दिवस आहे. आज आम्ही आमची ड्रीम कार नेक्सॉन घ्यायला निघालो आहोत पुण्याला. तर दुपारी साधारणपणे 2:30 वाजता आम्ही सांगोलवरून निघालेलो. तर आता सध्या सायंकाळच्या 6 वाजलेले आहेत. तर आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. मनात एक्साइटमेंट आणि थोडी नर्वसनेस पण होती. रस्त्यावरचा प्रत्येक किलोमीटर खास वाटत होता, कारण डेस्टिनेशन फक्त पुणे नव्हतं, तर डेस्टिनेशन होतं एक ड्रीम कंप्लीट होणं. रस्त्यावरचे हे छोटे छोटे मुवमेंट्स, गप्पा गोष्टी, हसणं हेच खरं जर्नी सुंदर बनवतं. डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त स्पेशल असते. तर इथून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर शोरूम आहे. तर आपल्याला फक्त रस्त्याच्या त्या साईडला जायचं आहे. त्या साईडला शोरूम आहे. तर इथेच पाहू शकता समोर. तर याच्याच अपोजिट साईडला इकडल्या साईडला शोरूम आहे. तर इथे समोर आहे ते हे शोरूम आहे. तर आता तिथे आपल्याला जायचं आहे. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत शोरूममध्ये. तर पाहू शकता हे अशा प्रकारचं शोरूम आहे. तर गाडी घेणं म्हणजे फक्त कीज घेणं नाही, डॉक्युमेंट्स, सिग्नेचर, एक एक प्रोसेस कंप्लीट करताना असं वाटत होतं येस, धिस इज रिअली हॅपनिंग. तर खरेदी पावती आणि इन्शुरन्स आहे का? तर आत्ता ती वेळ आलेली आहे. आपण जी गाडी घेतलेली आहे ती नेमकी दिसती तरी कशी हे पाहण्याची. तर चला पाहूया. वाव, किती सुंदर आणि क्यूट दिसत आहे. तुम्हाला ही गाडी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्या संस्कृतीनुसार नवीन गोष्टीची सुरुवात नेहमी शुभच करायची, म्हणून आता इथे आम्ही गाडीची पूजा करत आहोत. त्या क्षणी एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवत होती, जणू नवीन जर्नीला ब्लेसिंग मिळालं. तर इथे आता आम्ही पूजा करून घेत आहोत. तर इथे गणपतीची स्थापना केलेली आहे. प्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. तर आता स्वस्तिक काढत आहे. स्वस्तिक आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि शुभ चिन्ह. स्वस्तिक म्हणजे सुख, समृद्धी आणि मंगल यांचं प्रतीक. कोणत्याही नवीन सुरुवातीला, जसं की आपण आज आपल्या नवीन गाडीची सुरुवात, स्वस्तिक काढून आपण देवाचे आशीर्वाद घेतो. हे चिन्ह 4 दिशांचं प्रतीक मानलं जातं आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतं. आज या स्वस्तिकासोबत आपल्या नवीन प्रवासाची आपण शुभ सुरुवात करत आहोत. नारळ फोडणं शुभारंभाचं प्रतीक मानलं जातं आणि त्याचं पवित्र पाणी गाडीच्या 4ही टायरावर शिपडून आपण सुरक्षित आणि मंगल प्रवासासाठी आशीर्वाद घेतो. तर नारळ फोडून झालेलं आहे आता इथे. तर आपली पूजा करून झालेली आहे. तर इथं थोडंसं आता आपण फोटोशूट करून घेणार आहोत. तर इथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे, ती गाडीमध्ये स्थापित करायला चालू आहे. तर नवीन प्रवासाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने केली. बाप्पा नेहमी साथ देत राहो आणि प्रत्येक प्रवास सुरक्षित आणि मंगल होण्यासाठी प्रार्थना केली. आणि हा दिवस अजून स्पेशल बनवला एका सुंदर सेलिब्रेशनने. आज माझ्या दिराचा बर्थडे होता. नवीन गाडीवर केक ठेवून सेलिब्रेट केला. खरंच फॅमिलीसोबत साजरा केलेला हा मुमेंट लाईफटाईम मेमरी बनून राहणार. डबल सेलिब्रेशन, न्यू कार आणि बर्थडे.
डबल सेलिब्रेशन, न्यू कार आणि बर्थडे. खरंच खूप छान असं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि कारची पण पूजा खूप सुंदर झालेली आहे. तर आता वेळ आलेली आहे आपली ही नवीन गाडी घेऊन घरी जायची. तर नवीन गाडी चालवत घरी येताना एक वेगळीच फिलिंग होती. कॉन्फिडन्स, हॅपीनेस आणि एक प्राऊड मुमेंट होती. ही फक्त एक कार नाही, हे आहे आमचं स्वप्न, आमची मेहनत आणि अशाच मुमेंटसाठी आपण मेहनत करत असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया लवकरच अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.